औरंगाबाद शनिवारी रात्री 2 वाजता। मैं कुछ नहीं बोलूंगी, मेरा न्याय ऊपर वाला करेगा बस। जी, लेकिन ये क्या हो रहा है माता जी, क्या हो रहा है? कौन कर रहा है? इसके पीछे कौन है, क्या लगता है आपको? प्लीज बोलिए, जवाब दीजिए, जवाब दीजिए। देवच आपला न्याय करेल असं म्हणणाऱ्या या राधेमा सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्यात। आक्षेपार्ह कपडे घालणे, भक्तांसोबत भयानक अंगविक्षेप करून नाचणं, या वादाच्या जोडीलाच आता हुंड्यासाठी दबाव आणण्याच्या गुन्ह्यातही त्यांचं नाव पुढे आलंय। या सगळ्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी औरंगाबादमध्ये त्यांनी केलेली ड्रामेबाजी खचितच मनोरंजक आहे। त्याचं घडलं असं। मुंबई शुक्रवारी सकाळी 9 वाजता वादामध्ये अडकलेल्या स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु राधेमा यांच्या विरोधात आदल्या दिवशी एका हुंड्याच्या प्रकरणात एफआयआर दाखल झाली आणि सुरू झाला त्यांचा शोध। राधेमा कुठे आहेत? त्या देशात आहेत की परदेशात गेल्यात? त्या फरार आहेत का? अशी चर्चा मीडियामध्ये सुरू झाली। आश्चर्य म्हणजे पोलिसांनाही त्या नेमक्या कुठे आहेत हे माहीत नव्हतं। औरंगाबाद दुपारी 12 वाजता राधेमा औरंगाबादच्या मिडोज या आलिशान हॉटेलमध्ये असल्याची माहिती झी मीडियाला मिळाली। तिथे त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी आम्ही अनेकदा त्यांच्या भक्तांना विनंती केली, मात्र राधेमा काही आम्हाला दर्शन द्यायला तयार नव्हत्या। वादग्रस्त संत राधेमा यांना महाराष्ट्र पोलीस शोधत आहे, त्या फरार झाला असं बोललं जात आहे। मात्र या राधेमा औरंगाबादमध्ये आहेत। औरंगाबादच्या हॉटेल मिडोज या ठिकाणी त्या रूममध्ये आहेत। आज सकाळीच त्या मुंबईवरून औरंगाबादला आल्या आणि इथे त्या आराम करतायत। इथून त्या नांदेडला जाणार असं कळतंय। खरं तर राधेमावर अनेक आरोप होतोय, त्यांच्यावर छळ केला, मारहाण केली, फसवणूक केली असेही आरोप होत आहेत। त्याचबरोबर त्यांचा एक नाचतानाचा व्हिडिओसुद्धा व्हायरल झालेला आहे। या सर्व परिस्थितीत राधेमा खरं संत आहे का असा प्रश्न विचारला जातोय। औरंगाबाद दुपारी 2 वाजता औरंगाबाद क्राईम ब्रँचचे साध्या वेशातले पोलीस हॉटेल मिडोज मध्ये दाखल झाले आणि नंतर सगळ्या मीडियाचं लक्ष इकडे वेधलं गेलं। हळूहळू सर्वच प्रमुख वाहिन्या आणि वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी इथे जमले। पोलिसांनी सुमारे 2-2.5 तास राधेमाची चौकशी केली, मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चौकशी सुरू असून अटक करण्याची गरज नसल्याचं मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलं। त्यामुळे पोलीस कोणतीच ठोस कारवाई न करता परत गेले। औरंगाबाद रात्री 11 वाजता राधेमा अखेर मीडियाशी बोलणार असल्याचं त्यांच्या भक्तांनी सांगितलं, मात्र त्यानंतर तब्बल 2.5 तास उलटले तरी मा काही मीडियावर प्रसन्न व्हायला तयार नव्हत्या। औरंगाबाद रात्री 1:35 शेवटी एका हातात त्यांचा फेवरिट त्रिशूल आणि दुसऱ्या हातात गुलाबाचं फूल, डोळे बंद, मान एकीकडे झुकलेली अशा अवस्थेत राधेमा खोलीच्या बाहेर पडल्या आणि त्यांच्या भक्तांनी जय जयकार सुरू केला। राधेमाची प्रतिक्रिया घेण्यासाठी 12-15 तास थांबलेल्या मीडियाच्या पत्रकारांनी अर्थातच एखादा बाईट मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केले, पण त्यांची इतक्यात बोलायची इच्छा नसावी, कारण त्यांच्या एका भक्तिनीनं चक्क त्यांना कडेवर उचलून घेतलं आणि ती वेगानं गाडीकडे निघाली। पण थोडं अंतर गेल्यावर त्यांना पुन्हा खाली ठेवलं गेलं। राधेमा 2 पावलं चालल्या असतील नसतील त्यांना म्हणे घेरी आली आणि त्या खाली पडल्या। शेवटी त्यांचे मुंबईतले परम भक्त संजीव गुप्ता यांनी आपल्या माला आपल्या खांद्यावर उचलून घेतलं आणि गाडीत बसवलं। राधेमानी 2 शब्द तरी बोलावेत म्हणून कॅमेरे सरसावून बसलेल्या मीडियाकडे दुर्लक्ष करून राधेमाची आलिशान जगवार सुटली खरी, मात्र थोडी पुढे जाऊन पुन्हा थांबली। काच खाली केली गेली
आणि अखेर राधेमा यांनी बाईट देऊन मध्यरात्री रंगलेल्या या नाटकाचं भरत वाक्य उच्चारलं. मैं कुछ नहीं बोलूंगी, मेरा न्याय ऊपर वाला करेगा बस. आपल्या देशाला संतांची थोर परंपरा आहेच, पण आता वादग्रस्त संतांची ही नवी परंपराही सुरू झाली आहे. सुखविंदर कौर उर्फ राधेमा या देखील याच थोर परंपरेच्या एक पाईक. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.